पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आता महामार्ग राहिला नसून तो जणू काही मृत्यूचा सापळा बनलाय। कवडीपाट परिसरामध्ये झालेल्या एका भीषण अपघातामध्ये आणखी एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागलाय। मोहन शंकर माळवतकर या 51 वर्ष पेंटिंग कंत्राटदाराचा डंपरच्या धडकेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। 2 जून रोजी सकाळी 10:15च्या सुमारास मोहन माळवतकर हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून कामासाठी निघाले होते। कवडीपाट येथील लोणी टोलनाका परिसरात रस्ता ओलांडत असताना पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव भारत बेंझ डंपरनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की मोहन माळवतकर गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने विश्वराज रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलंय। या प्रकरणी डंपर चालक विकास हनुमंत गोरे याच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। कवडीपाट, लोणी टोलनाका, कदमवाग वस्ती, लोणी काळभोर आणि थेऊर फाटा या पट्ट्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अपघातांची मालिकाच सुरू आहे। लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा केवळ आश्वासनापुरतीच मर्यादित असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत। आता नागरिकांनी थेट मागणी केली आहे की आमदार ज्ञानेश्वर कटके आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक घेऊन या महामार्गावरील धोकादायक ब्लॅक स्पॉट तातडीने दुरुस्त करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल।